मुंडे मंत्रिमंडळामधून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत हत्या प्रकरणाला नीट दिशा मिळणार नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। तसंच देशमुख हत्या प्रकरणात अपेक्षित कारवाई होत नसल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याच्याबद्दल सगळ्यांना जो आक्रोश आहे आणि त्याच्यात जे आतापर्यंत नीट त्याच्यावर कारवाई होताना आपल्याला जी दिसत नाहीये, अपेक्षित अशी होताना दिसत नाहीये, म्हणूनच मला असं वाटतंय की जोपर्यंत धनंजय मुंडे हे बाहेर पडत नाहीत मंत्रिमंडळातनं तोपर्यंत या पूर्ण हत्येच्या शोधाला नीट दिशा मिळणार नाही। मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले असा आरोप दमानिया यांनी केलाय। अजित पवारांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। इफ्कोमध्ये सुद्धा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। निर्णय नंबर 2 आहे 500 कोटी अतिरिक्त निधी मिळावा, म्हणजे हे सगळं सोडून आणि एक 500 कोटी मिळावा असा होता। आणि दुसरा जो निर्णय त्याच्यात अ ब क ड असं 4 गोष्टी आहेत, त्याच्यात कुठेही 200 कोटीचं नवीन आपण प्रस्ताव करतोय, त्याला शासन मान्यता देतोय असा शासन निर्णय झालेला नाही, मंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही। म्हणजे हा GR सुद्धा 11 ऑक्टोबरला काढला आणि 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागली। म्हणजे पुन्हा विधानसभेचा खर्च काढण्यासाठी हा घोटाळा, आधी लोकसभेचा काढण्यासाठी तो घोटाळा होता। अगदी 12 मार्चला झालं, 16 मार्चला डिस्बर्स झालं आणि लगेच आचारसंहिता लागली। धनंजय मुंडे हे असं मांडतात, त्याच्यावर GR काढतात आणि ते करून घेतात। इतकी लिमिट यांची जर होत असेल तर ह्यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये, त्यांची तितकी पात्रताच नाही। कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे। कृषी तर नाहीच नाही, कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे। अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी, कारण हे खोटे निर्णय दाखवून मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय असं सांगून जर GR काढला असेल तर हे ॲब्सोल्यूट खोटं आहे।